ठीक आहे. काल ड्युएल बघितलेलं, ड्युएल स्टेटमेंट म्हणजे काय, याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स म्हणजे काय, इन्व्हर्स म्हणजे काय आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय. आता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं आहे. आता इफ पी देन क्यू इज अ स्टेटमेंट, पी देन क्यू इज स्टेटमेंट असेल, म्हणजे समजा एखादं पी देन क्यू हे जर स्टेटमेंट असेल तर देन इट इज कॉन्व्हर्स क्यू देन पी. म्हणजे पी देन क्यू स्टेटमेंटचं क्यू देन पी तुम्ही कन्वर्ट करायचं म्हणजे कॉन्व्हर्ट झालं. कुठलं पण एक स्टेटमेंट घ्या ज्याच्यामध्ये देन आहे म्हणजे एरो आहे असं, म्हणजे इफ देन, त्याला आपण काय म्हणतो, ह्या एरोचं सिम्बॉल मी सांगितलंय इफ देन, म्हणजे पी देन क्यू, तर त्याचा कॉन्व्हर्स काय होणार क्यू देन पी. म्हणजे असं एखादं वाक्य असेल, इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी. बरोबर, मान्सून चांगला आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहे. मी कुठलं स्टेटमेंट म्हणलंय, इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी. तर याचं कॉन्व्हर्स काय होणार, हा पहिल्यांदा क्यू येणार, म्हणजे इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी, हे तुमचं स्टेटमेंट होईल पी देन. त्याचं कॉन्व्हर्स काय येणार, इफ फार्मर इज हॅप्पी देन मान्सून इज गुड. उलट करायचं, क्यू देन पी, म्हणजे पी देन क्यूचं काय करायचं, क्यू देन पी. इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी, तर त्याचा कॉन्व्हर्स कसं होणार, इफ फार्मर इज हॅप्पी देन मान्सून इज गुड असं, म्हणजे शेतकरी आनंदित असल्यामुळं मान्सून चांगला आहे. इन्व्हर्स कसं होणार, पीला फक्त निगेटिव्ह घ्यायचं. इफ मान्सून इज नॉट गुड देन फार्मर इज नॉट हॅप्पी, दोन्हीला नॉट जोडायचं म्हणजे कॉन्व्हर्सचं काय झालं, इन्व्हर्स झालं. बघा मी काय म्हणते, इफ मान्सून इज नॉट गुड देन फार्मर इज नॉट हॅप्पी, हे त्याचं इन्व्हर्स झालं. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह करताना क्यूला नॉट पहिला घ्यायचं, मग देन मग नॉट पी. म्हणजे समजा असं स्टेटमेंट असेल, इफ मान्सून इज गुड देन फार्मर इज हॅप्पी, तर याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार, इफ फार्मर इज नॉट हॅप्पी देन मान्सून इज नॉट गुड. शेतकरी आनंदित नाहीये त्यामुळं मान्सून पण चांगला नाहीये, असा त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह होतोय. लक्षात आलं, कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग फक्त मला पी देन क्यू हे माहित पाहिजे, त्याच्यावर आपण त्याचे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करू शकता. ठीक आहे, म्हणजे पी देन क्यूचं क्यू देन पी केलं तर कॉन्व्हर्स झालं, पी देन क्यूचं नॉट पी देन नॉट क्यू केलं तर इन्व्हर्स झालं, आणि पी देन क्यूचं नॉट क्यू देन नॉट पी केलं तर काय झालं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह झालं. समज आता एक मी एक्झाम्पल घेतो, राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इफ अ फंक्शन इज डिफरेन्शिएबल, एखादं फंक्शन जर डिफरेन्शिएबल असेल तर ते कंटिन्युअस असतं. आता हे तुम्हाला मॅथ्स सेकंड मध्ये असणार आहे, डिफरेन्शिएबल म्हणजे काय, कंटिन्युटी म्हणजे काय किंवा कंटिन्युअस म्हणजे काय. आता ह्या स्टेटमेंटचं मिनिंग जरी नाही लक्षात आलं तर एखादं फंक्शन डिफरेन्शिएबल असेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी चांगला असेल तर ते कंटिन्युअस असते. एखादं फंक्शन डिफरेन्शिएबल असेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढता येत असेल तर ते कंटिन्युअस असेल, किंवा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होत असेल तर त्याच्यामध्ये ती कंटिन्युटी पण सॅटिस्फाय होते. असं आहे, मिनिंग खूप एवढं महत्वाचं नाही. आपल्याला त्याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. आता सोल्युशन, ह्याच्यात पी आणि क्यू कोण आहे बघा, सोल्युशन इकडे लक्ष द्या, ह्यात पी कोण आहे, इफ हे वाक्याची स्टेटमेंटची सुरुवात होते त्याला आपण म्हणू शकतो अ फंक्शन इज डिफरेन्शिएबल, आणि क्यू दुसरं स्टेटमेंट काय, अ फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणजे इट इज कंटिन्युअस, इट इज म्हणजे हे फंक्शन, अ फंक्शन इज कंटिन्युअस. आता ह्यातले तुम्हाला पी आणि क्यू कोण आहेत हे कळाले. पी म्हणजे फंक्शन डिफरेन्शिएबल आहे, क्यू म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे. मग ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतो, सिम्बॉलिक फॉर्म. वाक्याची सुरुवात इफ न होते, इफ पी देन क्यू, देन महत्वाचा, इफ पी देन क्यू म्हणजे हे पी आहे, हे देन आहे, हे क्यू आहे, म्हणजे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, पी देन क्यू. ओके, आता पहिल्यांदा आपण काय करूया, कॉन्व्हर्स करूया. एक मार्काला विचारतात कॉन्व्हर्स. आता पी देन क्यूचा कॉन्व्हर्स काय होतो, क्यू देन पी. हे पाठच पाहिजे, पी देन क्यूचा कॉन्व्हर्स काय होतो, क्यू देन पी. हे पाठच काय, मग कसं होणार ते वर्डिंग मध्ये सांगा. हे पहिलं फंक्शन आहे, पण पहिलं स्टेटमेंट कुठलं आहे आपलं, अ फंक्शन इज डिफरेन्शिएबल, दुसरं फंक्शन इज कंटिन्युअस. हे पी आहे, हे क्यू आहे. पण पहिल्यांदा इथं पी देन क्यू ह्या स्टेटमेंटची सिम्बॉलिक व्हॅल्यू, पण इथे घेताना पहिल्यांदा कोण घ्यायचं, क्यू. म्हणजे कसं होणार, अ फंक्शन
is continuous, then it is differentiable. Then it is differentiable. संपलं कॉन्व्हर्स. म्हणजे पहिल्यांदा क्यू घ्यायचं, म्हणजे कंटिन्युअस फंक्शन पहिल्यांदा घ्यायचं. अ फंक्शन इज कंटिन्युअस, देन इट इज म्हणा किंवा देन अ फंक्शन इज डिफरन्शिएबल म्हणलं तरी चालेल. हे दुसरं वाक्य, पीचं वाक्य दुसऱ्यांदा जाणार, पीचं वाक्य सेकंड प्लेसला जाणार. लक्षात मी काय म्हणतो ते, देन इट इज डिफरंट. इट इज म्हणा किंवा फंक्शन, ग्रामर कोण बघत नाही. मी असं म्हणतो अ फंक्शन इज कंटिन्युअस, देन अ फंक्शन इज डिफरन्शिएबल किंवा इट इज डिफरन्शिएबल. दुसरं इनवर्स. आता इनवर्स कसं करणार सांगा. इनवर्सचा फॉर्म्युला काय, नॉट पी देन नॉट क्यू, पाठच करून ठेवायचं. म्हणजे इकडं पण नॉट देन तिथंच राहणार, देन बदलायचं नाही. पहिलं स्टेटमेंट पी आहे, ते पहिलं स्टेटमेंट आहे, दुसरं स्टेटमेंट बदललेली नाहीये आणि दोन्हीला फक्त निगेटिव्ह जोडलंय. म्हणजे कसं होणार सांगा, अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. पहिलं फंक्शन बदलायचं नाही, पी बदलायचं नाही. अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, देन इट इज नॉट कंटिन्युअस. इट इज नॉट कंटिन्युअस. संपलं. म्हणजे दोन्ही देन असणारच दोन्ही स्टेटमेंटच्या मध्ये. इकडचं निगेटिव्ह वाक्य नॉट आणि इकडं पण निगेटिव्ह नॉट. तर याचं लक्षात आलं, हे फंक्शन पी तेच ठेवायचं, क्यू पण तेच ठेवायचं, फक्त दोन्हीला नॉट साठी त्याचा इन्व्हर्स तयार होतो. अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, देन अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस किंवा इट इज नॉट कंटिन्युअस. समजलं. आता तिसऱ्यांदा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय सांगा. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह नॉट क्यू देन नॉट क्यू, नॉट क्यू देन नॉट क्यू, देन असणारच आहे. जसं ड्युएल मध्ये देनचे एक्झाम्पल नसतात तसं कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये अँड आणि ऑरचे एक्झाम्पल नाही, फक्त देनचे असतात. हा, आता नॉट क्यू पुढे घ्यायचं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट निगेटिव्ह करून पुढे घ्यायचं आहे. म्हणजे कसं होणार सांगा, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, इज नॉट कंटिन्युअस. फंक्शन हे कंटिन्युअस नाही, कन्फ्यूज पहिल्यांदा. देन इट इज नॉट डिफरन्शिएबल, देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन कंटिन्युअस नाही आहे त्यामुळे ते नॉट काय डिफरन्शिएबल आहे. लक्षात आलं. म्हणजे इथं बघा, हे मग स्टेटमेंट पार्ट पाहिजे. पी देन क्यू, कॉन्व्हर्सला क्यू देन पी. हे वाक्य पहिल्यांदा आहे ना, अ फंक्शन इज कंटिन्युअस, देन इट इज डिफरन्शिएबल. नॉट पी देन नॉट क्यू, दोन्हींच्यात नॉट वापरायचं. अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, देन इट इज नॉट कंटिन्युअस. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हला क्यू पहिल्यांदा पी नंतर, म्हणजे इट इज नॉट कंटिन्युअस पहिल्यांदा येणार आणि नॉट डिफरन्शिएबल नंतर येणार. हे लिहून घ्या. हे समजलं. अजून आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढा. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. Write the converse, inverse and contrapositive of the following statements. खालील स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहून घ्या. वा, मस्त आहे. If x is less than y, then x square is less than y square. xy belongs to r. मस्त स्टेटमेंट्स. If x is less than y, then x square is less than y square. समजा 2 जर 3 च्या पेक्षा लहान असेल तर 2 चा स्क्वेअर सुद्धा 3 च्या स्क्वेअर पेक्षा लहान होतो. 4 is less than 9 असं स्टेटमेंट आहे. त्याचा लय विचार करा. ह्या p आणि कोण q कोण आहे बघा. लेट p कोण आहे सांगा. x is less than y. q कोण आहे. x square is less than y square. कसं असतंय. देन इफ देन हे पहिलं स्टेटमेंट आहे p x is less than y. दुसरं स्टेटमेंट काय x square is less than y square.
तर यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय येतो बघा. यांचा सिम्बॉलिक फॉर्म P then Q आहे बघा ना. P then Q. तर आता आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं. खूप सोपं आहे. आता P then Q चं कॉन्व्हर्स काय होणार? Q then P. हा मग स्टेटमेंट कसं होणार? पहिल्यांदा Q, वाक्याची सुरुवात इफ न करायची. पहिल्यांदा Q घ्यायचा म्हणजे इफ x² is less than y², then x is less than y. नंतर P संपलं. हे वाक्य, हे स्टेटमेंट पुढे घ्यायचं, हे मागे घ्यायचं. इफ x² is less than y², जर x² हा y² पेक्षा लहान असेल तर डेफिनेटली x हा y पेक्षा लहान असतो. असं त्याचा अर्थ होतो कॉन्व्हर्स. त्याचा इनव्हर्स काय होणार? इनव्हर्सचा फॉर्म्युला काय तुला पडला पाहिजे? इनव्हर्सचा फॉर्म्युला नॉट P then नॉट Q. इनव्हर्स म्हणजे निगेटिव्ह आहे ना, दोन्हीचं स्टेटमेंट बदलायला पहिले स्टेटमेंट पहिलाच असणार इफ. आता ह्याचं निगेटिव्ह कसं करणार? x इज लेस दॅन y. x इज नॉट इक्वल टू y. हे त्याचं निगेटिव्ह झालं. म्हणजे हे जे तोंड आहे, तोंड कुणीकडे आहे? x इज लेस दॅन y. y कडे तोंड आहे, x हा y पेक्षा लहान. ते फक्त तोंड बंद करायचं. तोंड काय करायचं? बंद करायचं. x इज नॉट इक्वल लेस दॅन y and then x² is not less than y². फक्त तोंड बंद करायचं, त्याचं निगेटिव्ह आहे. तिसरं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं आहे? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, हा कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय? नॉट Q then नॉट P. कसं आहे ना बघा. इफ x² is not equal to y², then x is not less than y. संपलं. याच्यात जर कोणाची शंका असेल तर विचारू शकता. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता हे xy बिलॉंग्स टू r प्रत्येक वेळी x आणि y हे रिअल नंबर आहेत एवढेच सांगितले, त्याने प्लस टू नका. त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स व्हायचं प्रत्येक वेळी असं काय द्यायची गरज नाही. xy बिलॉंग्स टू r, xy बिलॉंग्स टू r रिअल नंबरच्या बाबतीत xy बिलॉंग्स टू r असं प्रत्येक स्टेटमेंट पुढे लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. मेन स्टेटमेंट तिथपर्यंत आहे. नेक्स्ट, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. खालील स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करा. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करा. मस्त आहे. if surface area decreases, then pressure increases. सरफेस एरिया जर डिक्रीजेस असेल तर प्रेशर काय होतंय? इन्क्रीजेस झाले. तुम्हाला फिजिक्सला सरफेस एरिया जर डिक्रीजेस असेल तर प्रेशर काय होतंय? इन्क्रीजेस होतंय. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काढून आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह 3 मार्काला पडतंय पेपरला. कॉन्व्हर्सला 1 मार्क्स, इनव्हर्सला 1 मार्क आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हला 1 मार्क. टॉपिकला वेटेज जरा जास्त आहे. हा आता गिव्हन लेट पी कोण असणार? इफ ही पी मध्ये येणार नाही. वाक्याची सुरुवात इफ न केलेली आहे. सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू प्रेशर इंक्रीजेस. ठीक आहे, असं स्टेटमेंट आहे. सिम्बॉलिक फॉर्म याचा काय आहे सांगा? सिम्बॉलिक फॉर्म P then Q. तर याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचे. पहिल्यांदा कॉन्व्हर्स करूया. कॉन्व्हर्सला काय करतो आपण? P then Q चा Q then P. कसं होणार स्टेटमेंट? वर्डिंग मध्ये इफ, वाक्याची सुरुवात इफ नच असणार कारण देन आहे. इफ प्रेशर इन्क्रीजेस then surface area decreases. If pressure increases,
इथे घेऊया आपण थोडस जरा हे लागलं. इफ प्रेशर increases then surface area decreases. संपलं. वाक्याची सुरुवात क्यून करायची. प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. समजलं. दुसरं कॉन्व्हर्स इनव्हर्स. इनव्हर्सचा सिम्बॉलिक फॉर्म काय. इनव्हर्स नॉट पी देन नॉट क्यू. कसं होणार स्टेटमेंट. दोन्ही नॉट वापरायचे आणि पहिलं स्टेटमेंटच राहणार. इफ सरफेस एरिया डज नॉट decreases then pressure does not increases. हा म्हणजे सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट increases. ठीक आहे. आता इथे मी डज नॉट वापरलेला आहे म्हणून तुम्ही पण काही पेपरला डज नॉट वापरायचं असं नाही. नॉट वापरलं चालतंय. ग्रामॅटिकली कोणी बघत नाही. इंग्लिशचा पेपर नाहीये इथं. मॅथचा पेपर चालू आहे त्यामुळे डज नॉट वापरा किंवा नॉट वापरा काही फरक पडत नाही. पण नॉट वापरलं पाहिजे. तिसरं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता इथं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह नॉट क्यू देन नॉट पी असते. नॉट क्यू देन नॉट पी म्हणजे क्यू पहिल्यांदा आलं. इफ pressure does not increases म्हणजे निगेटिव्ह वाक्य हे येणार पहिल्यांदा. डज नॉट increases. हे पहिल्यांदा निगेटिव्ह येणार. and then surface area does not decreases. then surface area does not decreases. हे लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. समजलं. आता मी इथे डज नॉट वापरलेला आहे. तुम्ही डज नॉट वापरायला पाहिजे असं काही नाही. नॉट वापरलं तरी चालतं. हा मी इथे डज नॉट वापरलंय. तुम्ही नॉट वापरलं तरी चालतंय. नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन एक वेगळं थोडंसं घेऊया आपण म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. एक होमवर्कला देतो तुम्हाला मी. लिहून घ्या. राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं. खालील स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं आहे. लिहून घ्या. इफ व्होल्टेज increases then current decreases. हे होमवर्कला करा. जर व्होल्टेज इन्क्रीजेस होत असेल तर करंट डिक्रीजेस होतो. हे होमवर्कला करा. समजलं. खूप सोपं आहे. व्यवस्थित सोडवा. काही प्रॉब्लेम्स येणार नाही. मी आता थोडंसं वेगळं घेतो इथं. थोडंसं वेगळं घेतो. तुम्ही सगळं थोडंसं वेगळं. हा लिहून घ्या. A family becomes literate if the woman in it is literate. मस्त वाक्य. A family becomes literate if the woman in it is literate. एखादी फॅमिली लिटरेट शिकलेली सुशिक्षित
एखादी फॅमिली जर सुशिक्षित असेल कधी, ज्यावेळी ते घरातली स्त्री सुशिक्षित असेल, शिकलेली असेल. एखादी फॅमिली त्याच वेळी शिकलेली असते की ज्यावेळी घरातली स्त्री शिकलेली असते. ज्यावेळी घरातील स्त्री सुशिक्षित असते तेव्हा फॅमिली काय असते, सुशिक्षित असते. असा त्याचं स्टेटमेंट आहे. पण वाक्याची सुरुवात कुठून होत्या, इफ न. विद्यार्थी फसतात, हे पी आहे आणि हे क्यू आहे, हे लक्ष द्यायला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी हे पी करतात, हे क्यू करतात, चुकणार. पी कुठला असणार सांगा, लेट पी दोमन, दोमन. इन इट इज लिटरेट, इन इट इज लिटरेट, साक्षर. बरोबर, लिटरेट म्हणजे साक्षर. एखादी फॅमिली साक्षर असेल कधी, ज्यावेळी त्या फॅमिली मधली स्त्री साक्षर असेल, असं नाही. क्यू काय आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. बरेचसे विद्यार्थी फसतात, थोडस ग्रामर माहीत नसते तरी काही प्रॉब्लेम नाही. इफच्या सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट असते म्हणून ते पी, आणि हे नंतरचं स्टेटमेंट आहे हे क्यू. त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म, यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय ना, पी देन क्यू. यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय, पी देन क्यू. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स. कसं आहे ना सांगा, कॉन्व्हर्स क्यू देन पी. वर्डिंग मध्ये सांगा, इफ हे पी आहे हे क्यू आहे. इथं लक्ष द्या, इकडे लक्ष देऊ नका. स्टेटमेंट मध्ये मी दुरुस्त करून घेतलंय. हे पहिलं स्टेटमेंट आहे पी, हे नंतरचं स्टेटमेंट आहे क्यू, मी दुरुस्त करून घेतलंय. कसं ना, इफ क्यू पहिल्यांदा, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट, बिकम्स लिटरेट, then the woman in it is literate, then the woman in it is literate. म्हणजे पहिलं वाक्य हेच राहा, हे क्यू आहे ना, हे सांगितलं फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन इट्स वुमन इट इज लिटरेट. म्हणजे ह्याचं मिनिंग बदलते कॉन्व्हर्सला, की एखादं घर साक्षर असेल तर स्त्री पण साक्षर असते. पण आपलं मेन स्टेटमेंट कसं, एखादी स्त्री साक्षर असेल तरच घर साक्षर असते. हे तो कॉन्व्हर्स उलटवणार, घर साक्षर असल्यामुळे स्त्री साक्षर असते, असं त्याचं कॉन्व्हर्स होत आहे. इनव्हर्स, त्याचं इनव्हर्स काय असणार सांगा सगळ्यांना. त्याचं इनव्हर्स असणार नॉट क्यू देन नॉट पी, सॉरी नॉट पी देन नॉट क्यू. नॉट पी म्हणजे पी नसणार, नॉट. इथं लक्ष द्या, म्हणजे द वुमन in it is not literate, then family becomes not literate. समजलं, दोन्ही विचारात नॉट वापरायचं. इफ द वुमन इन इट इज नॉट लिटरेट, नॉट वापरणं गरजेचं आहे, नॉट लिटरेट, then a family becomes नॉट लिटरेट. जर एखादी स्त्री साक्षर नसेल तर ते घर पण साक्षर नसते. मिनिंग द्यायचं नाही, फक्त इनव्हर्स कसं होतंय, इफ द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. जर एखादी स्त्री साक्षर नसेल तर ते घर पण साक्षर नसते. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, हे जर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं आहे ना, कोण सांगेल, हा नॉट क्यू देन नॉट क्यू. पहिल्यांदा नॉट क्यू आणि नंतर नॉट क्यू. हे जो फॉर्म्युले पडले, नॉट क्यू म्हणजे पहिल्यांदा ते आहे ना, इफ अ फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट, बिकम्स नॉट लिटरेट, then the woman in it is not literate, in it is not literate. जर एखादी फॅमिली जर साक्षर नसेल तर ती स्त्री पण साक्षर नसते. मिनिंग लक्षात घ्या, आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, त्याच्याप्रमाणे आपण ते घेतलेलं आहे. लिहून घ्या.
ठीक आहे. आणखीन एक घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे. आणि हे होमवर्कला दिलं आहे. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रॅक्ट ऑफ द टू. If an angle is a right angled, if an angle is a right angled, then its measure is 90 degree. Then its measure is right in 90 degree. ठीक आहे. तुम्ही होमवर्कला करून बघा. दुसरे एक होमवर्कला देतो, दोन्ही होमवर्कला देतो, तुम्ही सोडवून बघा. जर एखादा अँगल राईट अँगल असेल तर त्याचं मेजरमेंट 90 डिग्री असते. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मी जे घ्यायला कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह खूप सोपं आहे. मी आता 3 एक्झाम्पल सोडवून घेतलेले आहेत. तुम्ही 2-3 ते सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पर्सनली सोडवा आणि माझ्या पर्सनली व्हॉट्सअपवर तुम्ही त्याचा फोटो काढून टाका, मी चेक करून देतो. दुसरं लिहून घ्या. इफ इट रेन्स then काय सांगा. पहिलं काय, इफ एन अँगल इज अ राईट अँगल देन इट इज मेजर 90 डिग्री. एक अँगल राईट अँगल असेल तर त्याचं माप 90 डिग्री असेल. इफ इट रेन्स देन, पाऊस पडल्यावर काय होतंय, कोण सांगेल. पाऊस पडल्यावर काय होतंय. इफ इट रेन्स, पाऊस पडल्यावर काय होतंय. देन मॅच विल बी कॅन्सल. मॅच कॅन्सल होत्या. लिहून घ्या. इफ इट रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल्ड. पाऊस पडल्यावर भरपूर काय काय होतंय, पण इथं स्टेटमेंट आहे इफ इट रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल्ड. हे 2 होमवर्कला असवा. त्याचा कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ग्रॅमॅटिकली कोण बघत नाही. तुम्ही नॉट यूज केले का एवढंच बघतात, सायन्स बघतात आणि नॉट यूज केले का बघतात. ठीक आहे. त्याच्या पुढचा पार्ट. आता 3 एक्सरसाइज कंप्लीट झालेले आहेत. याचा अर्थ लॉजिक हा टॉपिक 70% 65% संपलेला आहे. 65 ते 70%. राहिलेले 2 एक्सरसाइज आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला